Hello friends. Now standard 9th Science and Technology part first, reflection of light. Now in this chapter up till now we have studied how if two mirrors are placed at a specific angle with each others and any object is placed in between them, then we have observed that how many images are found in those mirrors. म्हणजे दोन आरसे आपण एकमेकांच्या जवळ ठेवलेले आहेत एका विशिष्ट कोनातून आणि त्यांच्यामध्ये आपण जर एखादी वस्तू ठेवली तर त्या वस्तूच्या किती प्रतिमा तयार होतात हे आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. आता ज्या पद्धतीनं दोन आरसे एका विशिष्ट कोनातून एकमेकांच्या समोर ठेवले तर त्यांच्यामधून आपल्याला प्रतिमा पाहायला मिळतात, तर मग अशाच पद्धतीनं जर हे जे कोन आहेत हे कोन विशिष्ट वक्रता करून सलग अशा पद्धतीने त्यांचं जर एक कर्व्ड सरफेस किंवा एक गोल पृष्ठभाग जर तयार केला आणि त्याच्यासमोर जर आपण वस्तू ठेवली तर आता त्या वस्तूच्या प्रतिमा कशा मिळतील? अनेक प्रतिमा मिळतील की एकच प्रतिमा परंतु थोड्याशा वेगळ्या स्वरूपामध्ये अशी पाहायला मिळेल? हे आता आपल्याला या पुढील भागामध्ये समजून घ्यायचं आहे. आणि हे समजून घेत असताना आपण गोलीय पृष्ठभाग किंवा गोल ही जी संरचना आहे तिचा आपण विचार करणार आहोत आणि त्याच्या सहाय्यानं किंवा त्या पृष्ठभागांच्या मदतीनं रिफ्लेक्टिव्ह सरफेस तयार केला म्हणजे आरसा तयार केला तर ते आरसे कशा पद्धतीचे निर्माण होतात ते आता आपण पाहूया. मित्रांनो, या ठिकाणी हा एक नारळ आहे आणि नारळाचे सर्व काथ्या वगैरे इतर जे काही अनावश्यक गोष्टी होत्या त्या सर्व मी काढून टाकलेल्या आहेत, स्वच्छ केलेला आहे. आणि असा हा जो नारळ आहे हा नारळ फोडल्यानंतर तो दोन भागामध्ये विभागला जातो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर याची ते जे काही शिरा आहेत या शिरा सगळ्या आपल्याला या ठिकाणी दिसतात. आता अशा पद्धतीनं आघात केल्यानंतर जेव्हा आपल्याला नारळ व्यवस्थितपणे फुटतो तेव्हा आपल्याला त्याचे दोन समान भाग झालेले आढळतात किंवा काही विशिष्ट क्रमाने थोडा विशिष्ट छोटा भाग मोठा भाग अशा पद्धतीने आपल्याला ते आढळतं. आता याच नारळाचा वापर करून घेऊन आपण विचार करूया. सर्वसामान्यपणे हे थोडंसं लंबगोल आकाराचं दिसतं, पण जर नारळ बरोबर गोल आकाराचा असेल तर तो एक स्फिअर तयार होईल म्हणजे एक गोल असेल. आणि अशा गोलाचे दोन तुकडे जेव्हा होतात म्हणजे ते कापले जातात या पद्धतीनं या अक्षातून, त्यावेळेला त्याचे दोन पृष्ठभाग आपल्याला मिळतात. आणि हे जे दोन पृष्ठभाग आहेत या दोन पृष्ठभागांच्या पैकी एका छोट्या भागाचा आपण आरसा म्हणून विकास करू शकतो. म्हणजे कसं ते आता आपण पाहूया. मित्रांनो, या ठिकाणी हा जो काही गोल पृष्ठभाग आहे संपूर्ण गोलाचा एक छोटासा भाग आहे. हा संपूर्ण गोलाचा जो छोटा भाग आहे या गोलाच्या भागाचे जिथं फुगीरपणा आहे, ज्या बाजूला फुगीरपणा आहे त्या फुगीर बाजूला आपण बहिर्वक्र पृष्ठभाग किंवा बहिर्गोल पृष्ठभाग असं म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये आपण कॉन्व्हेक्स सरफेस असं म्हणतो. आणि जिकडं खोलगटपणा आहे अंतर्गोल किंवा अंतर्वक्र पृष्ठभाग आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये कॉन्केव्ह सरफेस असं म्हणतो. आता जर ही बाजू रिफ्लेक्टिव्ह केली म्हणजे याच्यापासून आरसा तयार केला म्हणजे या बाजूला ते सिल्वर ॲल्युमिनियम कोटिंग केलं आणि इकडं जर रिफ्लेक्टिव्ह सरफेस तयार झाला, ही बाजू ओपेक केली अपारदर्शक केली तर आपल्याला बहिर्गोल आरसा मिळतो. बहिर्गोल आरसा मिळेल. आणि जर आपण ही जी अंतर्वक्र पृष्ठभाग आहे अंतर्गोल पृष्ठभाग जो आहे तो जर रिफ्लेक्टिव्ह केला त्याच्यापासून जर आरसा तयार केला तर आपल्याला कॉन्केव्ह मिरर मिळेल.
कॉन्केव्ह मिरर मिळेल, म्हणजे अंतर्गोल आरसा मिळेल. जर हे आकृतीच्या सहाय्यानेच काढून दाखवायचं असेल तर आपण असं दाखवू शकतो. हा संपूर्ण गोल आकार जर असेल, त्याचा एक छोटासा भाग कापला आणि तो जर बाजूला केला तर ही बाहेरील बाजू म्हणजे कॉन्व्हेक्स सरफेस आणि जी आतील बाजूला आहे अंतर्वक्र पृष्ठभाग जो आहे तो म्हणजे कॉन्केव्ह सरफेस. अशा पद्धतीचे या ठिकाणी आपल्याला पृष्ठभाग मिळतील आणि या पृष्ठभागांचे आरसे तयार केले तर आपल्याला गोलीय आरसे मिळतील, म्हणजे अंतर्गोल किंवा बहिर्गोल आरसे मिळतील, ज्याला आपण इंग्लिशमध्ये बहिर्गोलसाठी कॉन्व्हेक्स मिरर, अंतर्वक्रसाठी कॉन्केव्ह मिरर हे शब्दप्रयोग करतो. तर मग आता यापुढे आपण पाहू की हा जो काही गोलीय आरसा असेल, या गोलीय आरशाच्या संदर्भानं आपण त्यांच्या काही संज्ञा, काही महत्वाचे टर्मिनॉलॉजीज आहेत, या महत्वाच्या काही टर्मिनॉलॉजीज किंवा टर्म्स रिलेटेड टू दी स्फेरिकल मिरर्स या भागाचा आपण अभ्यास करू. म्हणजे त्यांचा अभ्यास केला तर काही भूमितीचा आपण अभ्यास करणार आहोत आणि त्या पद्धतीनं मग त्या आरशाच्या पृष्ठभागावर येणारे जे प्रकाश किरण असतील हे प्रकाश किरण कसे येतात, कसे आले तर त्यांचं रिफ्लेक्शन कसं होतं, कोणत्या दिशेनं होतं, ते कुठून जातात, म्हणजे मग काही अनेक किरण जर येत असतील तर ते परावर्तनानंतर कुठं एकत्र येतात, जिथं एकत्र येतील तिथं प्रतिमा मिळणार आहे, तर मग ती प्रतिमा आरशाच्या त्या ध्रुवापासून किती अंतरावर, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी, त्या प्रतिमांचा आकार, वस्तूचा आकार यांच्यातलं रिलेशन म्हणजे विशालन, ह्या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला पुढील संकल्पना की ज्याच्यामध्ये आपण टर्म्स रिलेटेड टू दी स्फेरिकल मिरर्स ह्या संकल्पना समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ते आता या नंतर आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत की गोलीय आरशांच्या संबंधित असणारी जे वेगवेगळ्या संज्ञा आहेत त्या संज्ञा कोणकोणत्या ह्या आपण समजून घेणार आहोत आणि त्यांच्यावर आधारित आपल्याला पुढं काम करायचं आहे. काही भौमितिक रचना करायच्या आहेत, रे डायग्रॅम्स काढायचे आहेत आणि प्रतिमा कशा पद्धतीनं निर्माण केल्या जाऊ शकतात यांचा अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी हा जो एक गोल दाखवलेला आहे, हा गोल म्हणजे आरसा ज्या गोलाचा भाग असेल तो गोल दाखवलेला आहे. दॅट मीन्स दिस इज ए स्फिअर ऑफ विच द मिरर इज द पार्ट दॅट इज शोन हिअर अँड हिअर C is the point where there is a center of curvature. Now this center of curvature is actually the center of curvature of the sphere of which the mirror is the part. This is known as center of curvature. Then next is the radius of curvature. That means the line joining the center of curvature and any point on the surface of the mirror. This line is known as the radius of curvature. म्हणजे आरशाच्या वक्रता मध्यातून आरशाच्या पृष्ठभागावर असलेल्या कोणत्याही बिंदूपर्यंत असलेलं जे अंतर आहे किंवा त्यांना जोडणारी जी रेषा आहे तिला आपण वक्रता त्रिज्या म्हणतो, ती आहे CA. त्यानंतर पुढं देन नेक्स्ट इज द सेंटर ऑफ द सरफेस ऑफ द मिरर इज नोन ॲज द पोल ऑफ द मिरर. म्हणजे संपूर्ण आरशाचा जो वक्र पृष्ठभाग आहे त्या वक्र पृष्ठभागाचा मध्यबिंदू जर घेतला तर तो मध्यबिंदू म्हणजे त्या आरशाचा ध्रुव ठरेल, विच इज इंडिकेटेड बाय P. आता यानंतर पुढील मुद्दा असा आहे की समजा या मुख्य अक्षाला समांतर असणारा एखादा प्रकाश किरण जर या A या बिंदूवर येऊन आदळत असेल तर अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन होईल. अशा पद्धतीनं हा प्रकाश किरण रिफ्लेक्ट होतो, निघून जातो
आणि तो या दिशेनं जातो. नाव इट इंटरसेक्ट्स ॲट ए पॉईंट ऑन दी प्रिन्सिपल ॲक्सिस. दॅट पॉईंट इज नोन ॲज द प्रिन्सिपल फोकस ऑफ दॅट मिरर. अशा पद्धतीनं येणारे सर्व प्रकाश किरण हे जर मुख्य अक्षाला समांतर असतील तर परावर्तनानंतर ते एफ या बिंदूतून जातील आणि ते या बिंदूतून जात आहेत तर त्या बिंदूला त्या ठिकाणी आरशाची मुख्य नाभी असं म्हणतात. मुख्य नाभी अँड इट इज इंडिकेटेड बाय कॅपिटल एफ. आता या दुसऱ्या इमेजमध्ये दाखवलेलं आहे की येणारा प्रकाश किरण जो काही असेल त्यांनी हा जो काही त्रिज्या आहे या त्रिज्येशी जितका काही कोन केलेला असेल तितकाच म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स आय इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर इतका करून तो जाणार आणि तो कसा जाईल मुख्य अक्षाला कुठं छेदेल हे दाखवणारी ही आकृती या ठिकाणी दाखवलेली आहे. Now to construct the ray diagrams by using the spherical mirrors, there are three rules. Rule number 1, rule number 2 and rule number 3. What are these three rules that we will see here? If the incident light ray is coming parallel to the principal axis, then after reflection it will pass through the focus of that mirror. This is rule number 1. If the incident light ray is passing through the focus and hits on the surface of the mirror and it gets reflected so that it will go parallel to the principal axis. This is rule number 2. And now next is rule number 3. Incident light ray, if it passes through the center of curvature, then actually it goes through the radius, that means the normal of that mirror at that point, and here this light ray gets reflected in the same route but in reverse direction like this. This is the third rule. By using these three rules, at least we should use two rules to construct the ray diagram, that means to find out the nature of the image.